कृषी कायदे मोदी सरकारने पारित केले, त्याच्या विरोधात आंदोलन चालू केलेले आहे आणि संधी साधून विरोधी पक्षांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्याविषयी आमची भूमिका मांडायचं प्रत्येक जिल्ह्यात आम्ही ठरवलं पक्षाच्या. आज तुम्हाला माहिती आहे, मार्केट कमिटीमध्ये शेतकरी जातो, तो मार्केट कमिटीचा सेस भरावा लागतो, आडत्याची कमिशन द्यावं लागतं, हमाले, मापाडी, तोलाई प्रत्येक ठिकाणी पैसे द्यावे लागतात, काही स्क्रुपुलस एलिमेंट घुसून पावत्या फाडतात. हे शेतकरी राबून घामाने पीक कमवतो आणि त्याला कसलंही इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही, तो त्याचा माल साठवणूक करू शकत नाही, त्याच्यात बरेचसे नाशवंत असतात आणि त्याच्यामुळे मिळेल त्या भावाला तो द्यायची त्याची तयारी असते आणि हाती काही लागत नाही. 22 पर्यंत त्या दिशेने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. नुकसान भरपाई जे आधी 50% जर कधी झालं तर नुकसान भरपाई मिळत होती, त्याचं मंथन केलं. पहिल्यांदा कृषी बजेट एवढ्या मोठ्या प्रमाणात दिला गेला. अगदी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 लाख कोटीचं पॅकेज दिलं गेलं आणि जोपर्यंत शेतकऱ्याला स्वतःचा माल विकायचं स्वातंत्र्य मिळत नाही, जोपर्यंत शेतकऱ्याला स्वतःच्या पाहिजे त्या किमतीप्रमाणे माल विकला जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा उद्धार होणार नाही. म्हणून कोरोनामध्ये सगळीकडे अधिवेशन गुंडाळत होते, परंतु पावसाळी अधिवेशन 17 दिवसाचं घेऊन हे 3 विधेयक पास करू आणि नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे विरोधी पक्ष मोदी साहेबांनी जे जे चांगले काम केले त्याला विरोध करायचा उपयोग करत असतात आणि तो यावेळी ते करत आहे. ज्यांना उघडं पाडणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्याच्या आधी थोडक्यात मी 3 कृषी कायद्याविषयी आम्ही याच्या आधी पत्रकार परिषद घेऊन सांगितलंच होतं. मी क्विकली आपल्यासोबत मांडेल. काय आहे हे बिल? हे बिल असं आहे की एक इकोसिस्टम तयार करायची शेतकऱ्याच्या मालासाठी. त्याच्यात शेतकरी आणि व्यापारी सुद्धा मुक्तपणे खरेदी विक्री करू शकतात एपीएमसीच्या बाहेर. काय एपीएमसीच्या बाहेर? आता एपीएमसीच्या मार्केट कमिटीच्या दारात माझा शेतकरी जेव्हा घुसतो तर त्याला मार्केट कमिटीचा सेस द्यावा लागतो, त्याला अर्थाचं कमिशन द्यावं लागतं, तोलाई, मापाडी, हमाली मागाशी सांगितलं कशा पद्धतीने तो वाढला जातो आणि विकत घेण्यासाठी 2-3 व्यापारी येतात, त्यांची मोनोपॉली असतात, तेच ठरवतात आणि पाहिजे तो भाव डिक्लेअर करतात. शेतकरी तो माल परत घेऊन जाऊ शकत नाही, इच्छा नसो असो तरी त्याला द्यावं लागतं. ही लुबाडणूक टाळण्यासाठी हा कायदा करण्यात आला की शेतकरी त्याला चॉईस दिलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मंडीत जा, तुम्हाला पाहिजे असेल तर मंडीच्या बाहेर जा. हे काय ओरडताय विरोधी पक्ष की तुम्ही बाजार समित्या मंडीत बरबाद करतायत, बरखास्त करतायत, बंद करतायत. बंद नाही करत आहे. शेतकऱ्याला स्वातंत्र्य दिलंय. तुम्हाला मंडीमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या माथ्यावर पैसे टाकायचे असतील, स्वतःला लुबाडून घ्यायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता तिथं. त्याच्यावर बंधन अजिबात नाही. काय केलेले आहे? शेतकऱ्याला स्वातंत्र्य दिलेले. याच्या आधी एपीएमसी मध्येच माल विकला जातो, म्हणजे राज्यात दुसरीकडे आपण विकू शकत नाही की राज्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. राज्याच्या बाहेर विकायला सुद्धा निर्बंध होते. ते निर्बंध हटवले. राज्यात कुठेही जाऊ त्याचं हटवले. ते स्वातंत्र्य, ती इकोसिस्टीम शेतकऱ्यांसाठी पाहिजे आणि याचे उच्चार या सगळ्या विरोधी पक्षांनी केलेले आहेत.
महाराष्ट्र राज्य सगळ्यात पहिलं राज्य होतं हा कायदा आणणार. आणि आज संपूर्ण भारतात तो कायदा जर कधी लागू पडतो तर काँग्रेस काय विरोध करत नाही. 2019च्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने म्हटलेलं होतं, आम्ही जर कधी सत्तेत आलो तर बाजार समितीचा कायदा आम्ही निर्णयस्थ करू आणि शेतमालाला खुल्या वापरासाठी व्यवस्था उभी करू. ते तुम्ही जाहीरनाम्यात ते सांगतात. तुम्ही 70 वर्षात करू शकला नाही. आज मोदी सरकार करताय ते विरोधात चालले गेले. दुसरे आपले जानता राजा शेतकऱ्यांचे नेते आदरणीय पवार साहेब मोठे आहेत, मी त्यांच्यावर काही टीका करत नाही. पण त्यांनी 2010 आणि 11 जेव्हा कृषी मंत्री होते, प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलं की एपीएमसी कायद्याच्या सुधारणा दिला गेला पाहिजे. एपीएमसी कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची लुबाडणूक होते आणि बाजारपेठ सुविधा क्षेत्रात खासगी सहभागाला प्रोत्साहन दिले गेलं पाहिजे. दुसरा कायदा काय आहे? फार्मर एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन एग्रीमेंट ऑफ प्राइस एश्युरन्स अँड फार्म सर्टिफिकेट. काय आहे? बिल ऑन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. काय कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग? आपण फार्मर्स प्रोड्यूस ऑर्गनायझेशन जो 10,000 स्थापन करायचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे. 100,000 शेतकरी एकत्र येऊन एकत्र शेती करायची. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन, दिंडोरीला सह्याद्री ॲग्रो नावाचे फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, मग त्यावेळेस अन्नधान्य आणि सगळ्या कमोडिटीजच्या साठेबाजीला आळा घालण्यात आलेला. आणि त्याच्यामुळे आपल्या लक्षात येत असेल की गुंतवणूकदार मोठमोठे बिझनेस हाऊसेस ऍग्रिकल्चर ऍग्रिकल्चर मध्ये कधीच इन्व्हेस्टमेंट करत नव्हते. मोठमोठे उद्योजक किंवा फॉरेनचे एफडीआय, आपण एफडीआय ओपन केल्यामुळे सगळीकडे गुंतवणूक आहे. एफडीआय संरक्षण खात्यात सुद्धा एफडीआय सुरू झालेला आहे, पण ऍग्रिकल्चर मध्ये नाही आहे. कारण आपले कायदे जसे होते की रेस्ट्रिक्शन होते, साठा करता येत नाही, काही करता येत नाही, आणि म्हणून त्या भानगडीत कधीच पडले नाही. इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये या ज्या कमोडिटीज आहेत त्याच्यात डाळी आल्या, ऑइल सीड्स आले, कांदा आला, बटाटा आला, यांना इसेन्शियल कमोडिटीच्या मधनं बाहेर काढण्यात आले. त्याचा फायदा काय होईल? एफडीआय मध्ये जर गुंतवणूक झाले तर मोठे उद्योग ज्याला आले, आता आपला हा जो दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे त्याच्यात आपण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी आयडेंटिफाय केले. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जर कधी कांद्याची आली, बटाट्याची आली, इतर वेगवेगळे आले, तर सरकारी लाल फितीचा त्रास होऊ नये आणि जर कधी तिथं प्रोत्साहन मिळत असेल तर पैसा येईल. त्याच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेजची चेन उभी राहू शकते. या तिन्ही कायद्यांचं दिवसभर डिस्कशन चाललंय. त्या डिस्कशन मध्ये सगळ्यांनी भाग घेतला, विरोधी पक्षांनी भाग घेतला, सत्ताधारी सदस्यांनी भाग घेतला. तिथं जवळ 15 वेळा आमच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं एमएसपी राहील, एमएसपी जाणार नाही. तरी सुद्धा तुम्हाला कायद्यामध्ये लिखित स्वरूपात पाहिजे तर आम्ही अधिवेशन बोलवून ते लिखित स्वरूपात एमएसपीचा उल्लेख करू. दुसरं म्हणतात की तुम्ही बाजार समित्या बंद पाडायला निघाले. अजिबात नाही. बाजार समित्या अस्तित्वात राहतीलच, एमएसपी ची विक्री तिथेही होईल. हा माझा चॉईस आहे. मी जर कधी शेतकरी असेल, मी माझं पीक कुठे विकायचं स्वातंत्र्य मला आहे.
मला जर कधी आता काँग्रेसवाल्यांचा जर कधी त्यांना शेतमाल विकायचा असेल तर त्यांनी जरूर बाजार समितीमध्ये जावं. आमचं काही त्याला ऑब्जेक्शन नाही. हरियाणा पंजाबमध्ये मार्केट कमिटीची फीज 8%, कमिशन 8%. एकेका व्यापारात 3-3, 4-4 हजार कोटी रुपये त्या मार्केट कमिट्यांकडे जातात. एका विरोध करतायत. सगळीकडे मार्केट कमिटी आहे, बहुतांशी यांच्या ताब्यात आहे. राजकारणाचे आकडे बनलेले ते सत्यनाकडून चालणार नाही. आणि पवार साहेबांनी 2010 मध्ये आणि त्यांच्या आत्मचरित्रामध्ये हेच म्हटलेलं आहे, यालाच पुरस्कार केला आहे. तर उलट पवार साहेबांनी अभिनंदन करायला पाहिजे मोदींनी. मी जी मागणी केलेली होती ते तुम्ही आणलेले. काँग्रेसचं मी जाहीरनाम्याचं सांगितलं, खलिस्तांच्या पाट्याला होतो. कोणी देशद्रोही त्यांना सुट्टीची मागणी करतो, त्यांना बाजूला करा. हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही आहे, देशाच्या हिताचे नाही आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांचा आवाज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात या देशात उठवला असेल तर शेतकरी नेते शरद जोशींचे याच मागण्या होत्या. बंद करा एपीएमसी, स्वतंत्र बाजारपेठ द्या, मुक्त बाजारपेठ द्या, माझ्या शेतकऱ्याला माल विकायचं स्वातंत्र्य द्या ज्या भावात, आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभं करा. कोल्ड चेनचे मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यात एक कोल्ड चेनचं सेंटर पाहिजे. याच्यात म्हटलं पत्रकार परिषदेमध्ये की मार्केटमध्ये 3-4 व्यापारी एकत्र येऊन शेतकऱ्याला त्यांना पाहिजे असेल तो भाव घेतात. मग आतापर्यंत कोणत्याच सरकारने शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत दिलेली नाही, ती का देत नाही? एमएसपी दिली आहे. उलट स्वामीनाथन आयोगाची जी मागणी होती ना, एमएसपी लागवडीच्या 1.5 पटीने पाहिजे. मोदी सरकार पहिलं सरकार आहे, 1.5 पटीने एमएसपी देते. व तरी सुद्धा व्यापारी कसं काय किंमत अशी कमी जास्त करू शकतात? अजिबात करू शकत नाही. मोदी देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा कायदा करून घेतला, एमएसपीच्या पेक्षा कमी जर कधी भावात माल घेतला तर 1.5 वर्षाची तुरुंगवास. शेतकऱ्याने फसवलं तर शेतकऱ्याला दंड नाही, व्यापाराने फसवलं तर व्यापाराला दंड आहे. बाबासाहेब, शेतकरी जे आहेत हे चीन नंतर पाकिस्तान इथले असं विधान दानवेंनी केलं होतं, हे कशाच्या आधारे केलं असेल? तुकडे गँग आहे जेएनयूची, त्यांना अटक केली आहे, त्यांना सोडवा. आता त्या आंदोलनामध्ये या पाट्या लागायचे काही कारण नाही, ते तुम्ही बघितलेलं आहे. परंतु विरोधी पक्षांना काही मुद्दा मिळत नाही, त्याच्यामुळे डायव्हर्ट करायचा प्रयत्न करा. बाबासाहेब, काही राजकारणी आपला काळा पैसा लपवण्यासाठी 6 एकर शेतीमध्ये 15 कोटीचे वांगे झाले वगैरे असे करतात, हिशोब दाखवतात, तर त्यांच्यावरही सरकारने कारवाई केली पाहिजे. बिलकुल, तो कायदा आहे, तुम्ही त्याच्या विरोधात कंप्लेंट करा. आरटीआय त्यासाठीच आहे.